श्री रेणुका देवी संस्थान येथे भाविकांना सुलभ शौचालय सहजतेने उपलब्ध व्हावे व भाविकांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने श्री रेणुका देवी संस्थान येथे माजी व्यवस्थापक पी.डी. चव्हाण यांच्या संकल्पनेतून 2014 मध्ये सुलभ शौचालयाची मागणी करून गडावर 10 मोबाईल शौचालय उपलब्ध करून देण्यात आले। तसेच काही वर्ष या शौचालयाची देखभाल पण करण्यात आली। नंतर व्यवस्थापक पी.डी. चव्हाण यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर या मोबाईल शौचालयाची दयनीय अवस्था व्हायला सुरुवात झाली। 2014 मध्ये 10 मोबाईल शौचालय खरेदी करण्यात आले होते। एक मोबाईल शौचालयाची किंमत 30,000 रुपये त्यावेळेस होती। असे एकूण 10 खरेदी करण्यात आले, परंतु याकडे संबंधित व्यवस्थापक व विश्वस्तांनी लक्ष दिले नसल्याने आता हे मोबाईल शौचालय अडगळीस पडलेल्या अवस्थेत आहे। तर भाविकांना खाली कुठेही शौचालयाची व्यवस्था नसल्याने खास करून महिला भाविकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। श्री रेणुका देवी येथील विश्वस्तांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे, अशी बातमी प्रसिद्ध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती। श्री रेणुका देवी संस्थान येथे नवीन विश्वस्त मंडळ कधी स्थापन होणार याकडे देवी भक्तांचे लक्ष लागले आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।